अजित पवारांच्या अपघातावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि प्रामुख्यानं विरोधी पक्षातले नेते या अपघातावर आता आक्षेप घेत आहेत किंवा प्रश्न उपस्थित करत आहेत। विजय वडेट्टीवारांनी पण एक महत्त्वाचं विधान केलं आहे। विजय वडेट्टीवारांचं विधान नेमकं काय आणि त्यावर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया आहे, एकूणच या मुद्द्यावरून जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी संशयाचा धूर कायम। दाल में कुछ काला है, वडेट्टीवारांना संशय। तर राऊतांनी दाखवलं एका फाईलशी कनेक्शन। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला याचं गूढ उलगडणार आहे ते विमानातले रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स। पण आता अजित पवारांच्या विमानाच्या फ्लाइट रेकॉर्डर बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या संदर्भातली माहिती दिली। अजित पवारांच्या अपघात झालेल्या विमानात 2 स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर्स होते। अपघाताच्या वेळी दीर्घकाळ तीव्र उष्णता निर्माण झाल्यानं दोन्ही रेकॉर्डर्सचं नुकसान झालंय। तर डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर AAIBच्या फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलं। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर करण्यासाठी विशेष तांत्रिक मदत मागवण्यात आली आहे। अपघाताच्या वेळी पायलट शांभवी पाठक शेवटी ओ शिट असं म्हणाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं होतं। मात्र पायलट सुमित कपूर काहीच कसं बोलले नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। या प्रश्नाचं उत्तर फ्लाइट रेकॉर्ड्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर देणार आहे। मात्र फ्लाइट रेकॉर्डरचं नुकसान झालंय, तर व्हॉइस कॉकपिट रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर करण्यासाठी विशेष मदत घेतली जाते। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळायला अजून वेळ जाईल। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। त्या बाबतीत कदाचित काहीच पुढं गेलेलं नाही। अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथं घेतलेला आहे। खरं तर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचे बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत, पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठंतरी दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे। विमान अपघाताचं कारण काय हे ब्लॅक बॉक्समधनं उलगडणार आहे। विमान अपघातावेळी कितीही उष्णता निर्माण झाली, पाणी असलं तरी विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो। ब्लॅक बॉक्स 1000 अंश सेल्सिअस तापमानात आणि खोल पाण्यात 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकतो। प्रयोगशाळेत नेऊन डेटा डाउनलोड आणि डिकोड करून अपघाताच्या कारणांचं विश्लेषण केलं जातं। या प्रक्रियेला साधारणपणे 10 ते 15 दिवस लागतात। मात्र बॉक्स खराब झाला असेल तर या तपासाला काही महिने लागू शकतात। अपघाती विमानाचा जे दुर्दैवी अपघात बारामती विमानतळावर झालेला आहे आणि त्याचं ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे आणि त्याला 8-10 दिवस झालेले आहेत आणि आता त्याच्याबद्दल त्याची तपासणी सुरू असेल तर काही दिवसाच्या आतच त्याची तपासणीचा निर्णय बाहेर यायला पाहिजे आणि तो सार्वजनिक करावं ही माझी मनापासून एक काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे अध्यक्ष या नात्याने मी मागणी करतोय की जे काही तपशील असाल त्यांनी आतली त्यांची बोलणी काय झालेली आहेत, त्यांची ATC बरोबर बोलणी काय झालेली आहेत आणि त्यांच्या कॉकपिटमध्ये त्यांची बोलणी काय झाली आहे हे सगळं सार्वजनिक झालंच पाहिजे। ब्लॅक बॉक्स म्हणून तर त्याचा इन्व्हेस्टिगेशनचा पिरियड त्यांनी दिलेला आहे 6 महिने ते 1 वर्षभर ते करू शकतात आणि व्यवस्थित तर ब्लॅक बॉक्स असतो की त्याची बॅटरी पण त्याचा पण कालावधीमध्ये ती असते। आता हे काय विमान इथेच झालेलं आहे तर ते फायर प्रूफ पण असतो ब्लॅक बॉक्स, वॉटर प्रूफ पण असतो आणि शॉक प्रूफ पण असतो की त्यातला असं डाटा सुरक्षित हा राहतो। पाण्यामध्ये त्याला काय होत नाही, आगीमध्ये त्याला काय होत नाही आणि जमीन आपटला तरी त्याला काय होत नाही। अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला यावरनं हा तांत्रिक तपास सुरू आहे। मात्र सगळ्यात वेगवान तपास करतायत तो राजकीय नेते, तोही वेगवेगळ्या अँगलनं। यामध्ये वडेट्टीवारांना वाटतंय दाल में कुछ काला है, तर संजय राऊतांनी या अपघाताबद्दल एका वेगळ्याच फाईलला हात घातलाय। यामध्ये तर आहेच नक्की
घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या, त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही. अजित पवारांच्या अपघातावरनं राजकारण एवढ्या जोरात असताना दुसरीकडे रोहित पवारांनी या अपघाताच्या तपासासाठी खासगी गुप्तहेर नेमल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सविस्तर प्रेझेंटेशन देऊन रोहित पवारांनी सुमारे 23 प्रश्न उपस्थित केले होते. आता रोहित पवार पुन्हा या अपघाताबद्दल नवे खुलासे करणार आहेत. अजून 10-12 तास तुम्ही थांबा, 10-12 तास नाही, अजून 20 तास तुम्ही थांबा. उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होतं आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ. अजित पवारांचा अपघात कसा झाला, यामागे खरंच घातपात होता का, यावर पुन्हा नव्यानं रोहित पवार प्रेझेंटेशन करतील. लक्षात ठेवा, तारीख 18 फेब्रुवारी आणि वेळ सकाळी 10:30 वाजता. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.